धाराशिव या गावामध्ये मारुती जाधव नावाची वयस्कर व्यक्ती आपल्या बायको व 3 तरुण मुलासोबत राहत होती. स्वतःची शेती करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. गावात त्यांना सगळेच ओळखायचे. मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं, पण स्वभाव मनमोकळा, हसून खेळून सगळ्यांसोबत बोलणारे. त्यांच्या पहिल्या 2 मोठ्या मुलांचे लग्न झाले होते आणि ते मुले आता त्यांच्या संसारात रमले होते. आणि मारुती जाधव यांचा धाकटा मुलगा लक्ष्मण हा अजूनही गावात मित्रांसोबत ट्रॅक्टर चालवत असे आणि आता त्याचा व्यवसाय ठरला. सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका मुलगा. जेव्हा लक्ष्मण गावात जायचा तेव्हा गावातच तेजस्विनी नावाची मुलीसोबत त्याची ओळख झाली. तेजस्विनी 11वीमध्ये शिकत होती आणि तेव्हाच लक्ष्मण तिचा मित्र झाला. दोघेही एकमेकांना चांगले ओळखायला लागले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. तेजस्विनी गरीब घरातली मुलगी, आईवडिलांची एकुलती एक. तिला एक भाऊ होता, पण त्याचंही दुर्दैवी निधन झालं होतं. म्हणून आईवडिलांची आशा तेजस्विनीकडून होती. तिने चांगले शिकावं, तिच्या पायावर उभे राहावं, योग्य जोडीदारासोबत तिचं लग्न करून द्यावं, अशी इच्छा त्याच्या वडिलांची होती. लक्ष्मणपेक्षा त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची, परंतु तरीही मुलीला शिकवण्याचं स्वप्न त्यांचं मोठं होतं. मारुती आपल्या 3ऱ्या मुलाचं लग्न करण्याचा जेव्हा विचार करत होते तेव्हा लक्ष्मणने आपण गावातलीच एका मुलीवर प्रेम करत असल्याचं घरच्यांना सांगितलं. मुलीची घरची परिस्थिती बघून लक्ष्मणच्या घरच्यांनी त्याचं लग्न करण्यास नकार दिला. इकडे तेजस्विनीचे वडील सुद्धा त्या गावातल्या मुलासोबत लग्न करू नको मुलीला समजावून सांगितले. तो ट्रॅक्टरचा व्यवसाय करतो, उड्डाणटप्पूसारखं गावात इकडे तिकडे फिरत असतो. मला मात्र हे स्थळ पटत नाही. तुझ्या नशिबाने तुला चांगलं स्थळ मिळेल आणि नंतर आपण तुझं लग्न करू. पण तेजस्विनी वडिलांचं ऐकायला तयार नव्हती. तिने लक्ष्मणवर खरं प्रेम केलं होतं. तो मला जसे ठेवलं त्या परिस्थितीत मी राहीन, ती वडिलांना सांगत होती. शेवटी वडिलांची मजबुरी, मुलीनं पळून जाऊन लग्न करून आपलं नाव खराब करण्यापेक्षा आपण तिचं लग्न लावून दिलेलं बरं, असा विचार करत त्याने तेजस्विनी आणि लक्ष्मणच्या लग्नाला होकार दिला. इकडे लक्ष्मणने सुद्धा आपल्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले आणि 2022-23मध्ये त्या दोघांचेही लग्न झाले. तेजस्विनी लक्ष्मणसोबत लग्न करून खूप खुश होती. लक्ष्मण ट्रॅक्टरचा व्यवसाय करायचा आणि तो व्यवसाय करता करताच त्याला ऑनलाईन गेम खेळायची ही सवय लागली. तो आपल्या व्यवसायातून कमावलेला पैसा शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवू लागला. खरं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला त्याचा पैसा कधी अचानक जास्त वाढायचा तर कधी त्याचा लॉसही व्हायचा, पण ती त्याची एक सवय झाली होती. तशीच मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळूनही त्याला पैसे कमवायची सवय लागली. कमी वेळात जास्त पैसा मिळतोय बघून तो जरा जास्तच वेळ आपला मोबाईलवर खर्च करू लागला. लक्ष्मणला ऑनलाईन रमीचं व्यसन लागलं होतं असे म्हणायला हरकत नाही. या गेममध्ये त्यानं लाखो रुपये गमवायला सुरुवात केली होती. लग्नाला 1च वर्ष झालं. तेजस्विनी गरोदर राहिली, परंतु घरच्यांचं आणि लक्ष्मण व तेजस्विनीचं पटत नसल्यामुळे लक्ष्मणने आपल्या बापाचं घर सोडायचा निर्णय घेतला. आपल्या बायकोला घेऊन त्यानं दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. आता तो आपल्या परिवारापासून विभक्त राहायला लागले. एक सुखी संसार त्यांनी सुरू केला. तेजस्विनी आपल्या नवऱ्यावर खूप डोळे झाकून विश्वास ठेवायची. त्यांच्यावर खूप प्रेम करायची, म्हणून जो तिथे नेईल तिथे ती जायची आणि त्याच्यासोबत दिवस काढायची. परंतु कधीही तिने आपल्या संसाराबद्दल आपल्या माहेरा किंवा सासरी सांगितलं नाही. तिने आता एक गोंडस मुलाला जन्म दिला. त्याला लाडाने सगळेच मिठू म्हणत. त्याचा मुलगा जसा जसा मोठ होता तसा तसा त्यांच्या संसारात आनंद वाढत होता. लक्ष्मण आपल्या बायको व मुलाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
हळूहळू संसारात वस्तू जमा करत होता. पण हे सगळं करत असताना मोबाईलवर गेम खेळायचं तो विसरत नव्हता किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा विसरत नव्हता. ट्रॅक्टरवर काम करून मेहनत करून जे पैसे यायचे ते त्याचे गेममध्ये वाया घालायचे. पण तरीही दुसऱ्या दिवशी तो परत याच गोष्टी करायचा. त्याचा मुलगा आता 2 वर्षाचा झाला. लक्ष्मणने शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा अचानक कमी झाला आणि लक्ष्मणवर कर्जाचा डोंगर कोसळला. अचानक त्याच्यावर कर्ज झालं आणि त्यामुळे घरात चिडचिड व्हायला लागली. आपला 2 वर्षाचा लहान मुलगा त्याला आनंदाने काही वस्तूही घेऊन देता येत नव्हत्या किंवा सोन्यासारखी सुंदर बायको तिला आनंदाचे काही क्षण देखील आपण देऊ शकत नाही, असे विचार करून लक्ष्मण टेन्शनमध्ये गेला. आपल्यावर खूप कर्ज झालं, आता ते कसा फेडायचा हाच विचार तो करू लागला. तो जरी बाप मारुती जाधवपासून बाजूला झाला होता तरी त्याची हिश्श्याची जमीन त्याने त्याला दिली होती आणि लक्ष्मणने तीच जमीन विकण्याचा निर्णय घेतला. बापाला विचारलं, मला जागा विकायची आहे, जमीन विकायची आहे, मी विकू का? मुलाला समजावलं तरी तो ऐकणार नाही. तो त्याच्या मनासारखंच करतो, आपल्यापासून दूर राहतो. त्यामुळे त्या वडिलांनी तुला जे करायचं ते करू शकतो असं सांगितलं. लक्ष्मणने 1 एकर जमीन विकली आणि आपल्या नावावर असलेल्या राहत्या घराचा प्लॉट देखील विकून टाकला आणि जे पैसे येईल त्याचं कर्ज फेडलं. पण तरीही त्याच्यावर कर्जाचं डोंगर होताच. अजूनही कर्ज फिटलं नाही, त्यामुळे तो तणावात होता. ऑनलाईन खेळत असलेल्या गेममुळे त्याचे खूप पैसे वाया गेले होते आणि त्याच्या डोक्यावर कर्ज झालं होतं. जमीन विकूनही आता कर्ज फिटणार नव्हतं आणि म्हणूनच लक्ष्मण टेन्शनमध्ये गेला. आता काय करायचं विचार करू लागला. आपण जर आत्महत्या करून घेतली तर आपल्या मागे आपल्या मुलाचं बायकोचं कसं होईल? आपली बायको आपल्या मुलाला कसं मोठं करेन? आपण मेल्यानंतर त्यात बायकोला त्रास होणार. आपल्यामुळे आपल्या मुलालाही भविष्यात त्रास होईल. त्यापेक्षा त्यांनाही सोबत घेऊन मेलेलं तर बरं, असा विचार लक्ष्मणच्या डोक्यात यायला लागला. घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की घरात गॅस भरायलाही पैसे नव्हते, त्या किराणा करायला पैसे नव्हते. पण तरीही तेजस्विनीने कधीही आपल्या बापाकडे तक्रार केली नाही, कारण तिने आपल्या मर्जीनं लक्ष्मणसोबत लग्न केलं होतं आणि त्यामुळे बापाला सांगून काही उपयोग होणार नाही हे तिला माहीत होतं. बापाकडून तिनं गॅस भरण्यासाठी पैसे घेतले, पण या गोष्टी लक्ष्मणला त्रास देत होत्या. आपण कर्जबाजारी झालो, आपल्यामुळे आपल्या बायको मुलाला त्रास होतोय, ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्या नवरा बायकोचं प्रेम होतं, त्यांच्यात कधीच भांडणे झाली नाही. पण आपला नवरा ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झाला, हे दुःख तिलाही सहन होत नव्हतं. पण तरीही ती आपल्या नवऱ्याच्या सोबतच होती. तिने आपल्या नवऱ्याची साथ सोडली नव्हती आणि म्हणूनच लक्ष्मणला बायको व मुलाला दुःखात सोडून जायचं नव्हतं. ऑनलाईन जुगारामुळे लक्ष्मण आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. हातात पैसे नसल्याने लक्ष्मण कर्जबाजारी झाल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. म्हणून नैराश्यात गेलेल्या लक्ष्मणने रविवारी रात्री आपल्या बायको तेजस्विनी आणि लहान मुलाला जेवणातून विष देऊन ते जेवण त्यांना खाऊ घातलं आणि त्यांना मारलं. स्वतः दुःखी झाला आणि आपण खूप मोठी चुकी केली, आयुष्य बर्बाद झालं. बायको मुलांकडून बघून त्यांच्याजवळ जाऊन त्याची माफी मागत लक्ष्मणने ही स्वतः गपास घेऊन आत्महत्या करून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी झाली तरी त्याचा घरचा दरवाजा उघडला नाही, म्हणून तेजस्विनीच्या वडिलांनी फोन करण्यात आला. त्यांनी मुलीला आवाज दिला, पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी घराचा पत्रा कापला व घरात तिघे मृत अवस्थेत सापडले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवण्यात आले. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अजून काही बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले. धाराशिवात मध्ये ही घटना घडली आहे. धाराशिवमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तो ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनात नियंत्रण ठेवण्याची मागणी तेथील नागरिकांना केली आहे. खरं तर एक संपूर्ण कुटुंब या ऑनलाईन गेममुळे उद्ध्वस्त झालं. शॉर्टकट पैसा कमावण्याच्या नादात माणूस आपलं सर्वस्व गमावतो, इतकंच या घटनेतून शिकता येईल. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब